मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे बांबू के बोंबील बनू शकतो. बांबू के बोंबील बघा, बोंबील कसे लावले, सुकायला लावलेले आहेत. लॉटचे लॉट आहे इथेच आहेत. म्हणजे हे आज ना सकाळच्या पाराला हे त्यांनी टाकलं असतील आणि बोंबील सुकीला आय थिंक 2 दिवस लागतात. आता हिवाळा आहे ना, साईज छोटी आहे, साईज छोटी होईल. आणि जेवढा मोठा बोंबील असतो ना, जेवढा मोठा तेवढा मोठी साईज म्हणजे सुकवल्यावरती पण जरा जाड बोंबील होतो. हो तिकडं. आणि ते भरपूर ठिकाणी वाकट भरपूर आहे, बोंबील खूप कमी आहे. आता वाकरीचा सीझन आहे मला वाटतंय, त्याच्यामुळे आता वाकर जास्त आहे सुकायला. तर बोंबील कमी आहे. बोंबील सुकायला ना बघा ना तुम्ही, म्हणजे ह्यांनी ना काय केलंय, तोंड आहेत म्हणजे 2 बोंबील आहेत. 2 बोंबलांची जी तोंड आहेत ती त्यांनी लॉक केले आणि ध्यान त्याच्यावरती लाकडं टाकलेत वालायला. लाकडांवरती त्यांनी वालायला टाकलं. म्हणजे हे एवढं आईच मासेमारी करतात, आई सुकीतान बोंबील वाकड बांबूवरती सुकीतात आणि जी सुकट कर्दी बिर्दी आहे ती अशी वालत घालतात. तुला काय वाटतं हे जे एवढं कॉन्क्रीट इथे केलंय हे या कोली लोकांनीच केलेलं आहे? असं वाटतं एवढं. हे एवढं आताचा व्यवसाय नाही ना, ह्या लोकांचा जुना व्यवसाय. तरी पण म्हणजे 30 वर्ष आधीची जी वस्ती आहे ती फक्त ख्रिश्चन लोकांची, कोळी लोकांची वस्ती आहे. आवऱ्या ठिकाणी बघू शकता तुम्ही कसलं उंच उंच बघा डोंगर, तिथे पण सुकी मच्छी लावली. हे सगळं डोंगरावरती त्यांनी सुक्या मच्छीचाच व्यापार हे लोक करतात. म्हणजे आपल्याला जो प्रॉपर माल भेटतो ना तो आयशी भेटतो. काय मांदिली? ही मांदिली आहे. हे बघा मांदिलीचं आंबाट तर एवढं भारी होतं ना, फक्त काय नाही टाकायचं, कांदा मसाला आणि कोकम टाकायचं, लय भारी येतं. मीठ टाकायचंच नाही ना? नाही. आणि जी सुकी मच्छी असते ना, सुकी म्हणजे बोंबीलमध्ये थोडं मीठ टाकायचं, ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं. अजून बांगडा असतो, बांगड्यामध्ये मीठ नाही टाकायचं. म्हणून तर म्हणतात दर्यावरी आमची डोले धरी. मारलेलं आहे वाकट जाम भारी दिसते इथं. आता हे बोंबील ना त्यांनी सकाळी लावले आणि ना कोली लोकांमध्ये ना एक पदार्थ असतो बांबू की बोंबील, एवढं छान लागतं ना ते कसं करतात, सकाळी ते लोक टाकतात वालायला. देन त्याच्यानंतर आपण सपोज 1 दिवस लागतो ना बोंबील वालायला, तर ते काय करतात अर्धाच दिवसमध्ये बोंबील वालवतात. म्हणजे अर्धं ओलं आणि अर्धं सुकं. म्हणजे हे जो बोंबील आहे ना, हा बोंबील अर्धा ओला आणि अर्धा सुका आहे, तर ह्याला बांबू के बोंबील म्हणतात. आणि कोली लोकांमध्ये त्याची स्पेशल डिश असते, ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि ती फक्त कोली लोकांमध्ये भेटते. जर अशी जाड बोंबील आणि फुल भरलेले बोंबील असं ना, हा मला 1 नंबर येणार आहे. आता हा बोंबील बघा कवरा जार आहे. हा बोंबील हा मला 1 नंबर येणार आहे. कवरा जार आहे हा बोंबील. म्हणजे हा बोंबील आहे ना, आता हा एवढी साईज आहे बोंबलाची, ही एवढी साईज म्हणजे सुका बोंबील पण 1000 होणार. ती ह्याची जी प्राईस असते ना ती पण आता हे वालवणार. मग हे ना बारीक बोंबील आणि मोठं बोंबील वेगळं छाटणार. मग त्याच्यानुसार म्हणजे साईजनुसार त्यांची प्राईस वर खाली असते. 400 रुपये किलो. पण हा माल अख्खा असं जाणार, दलाल घेणार, तो सॉर्टिंग करणार. दलाल सॉर्टिंग. तर आवरा हे जवरा पण त्यांनी बोंबील वालिलेत. आता हे दलालाला देणार, दलाल सॉर्टिंग करणार. मग त्याच्यानंतर ह्याचा लहान मोठ्याचा भाव करून मग आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतो. पण आता हे जे बोंबील आहेत ना, तुम्ही बघू शकता हा किती मोठा बोंबील आहे बघा. हा बोंबील किती मोठा आहे. तर ह्या बोंबलाची साईज वेगळी होणार. म्हणजे छोटा बोंबील वेगळा, मोठा बोंबील वेगळा. पण एवढं हे काम करून, एवढी मेहनत करून, बोटिंग करून, सुकवूनशी वालूनशी वेगळं करूनशी हे दलालालाच माल विकतात. आणि मग नंतर तो व्यापारी घेतो. मग व्यापारी आपल्यापर्यंत माल देतो. पण ह्यांना ह्याची किंमत दलाल थोडीच देतो.